सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे आरफ. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सलामीला आलेत. रिवर्स अल्टी पलटी बॉल बाहेर कल्टी. पुन्हा एकदा चार, पुन्हा एकदा चौकार. रिव्हर्सचा स्ट्रोक अगदी आपण पाहतोय कारण एखादा चेंडू कुठेतरी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये अजून एक हा लागोपाठचा तिसरा चौकार आलाय आणि चौकाराच्या रूपाने धापा धावसंख्या 13. एक सूचना आहे, साय स्क्रीनच्या समोर जे उभे आहेत, जे बसलेले आहेत, काळ्या पडद्याच्या तिथं बसलेले सगळे आपण आपली जागा सोडा. गोलंदाजाच्या पाठीमागे उभे असलेले बसलेले सगळे खेळाडू मित्रपरिवार तिथून आपली जागा सोडा. अजूनही दोघ जण कोणतरी उभे आहेत, त्यांना विनंती. बसलेले बाजूला झालेत, उभे राहिलेले पण बाजूला या. व्हाईट शर्ट ब्लॅक शर्ट. या वेळेला फटका खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे फिल्डर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई होती. तुम्ही आम्हाला चौकार मारणार तर आम्ही तुमची विकेट घेणार, हेच इकडे पाहायला मिळतंय. पहिली विकेट आली आहे. बाद होत आहेत आरफ शेख. मालक सन्माननीय संदीपजी सपकाळ यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. आयकॉनची विकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय, त्याला पाहायला मिळाली. दुसरी एक गोष्ट आपण आवर्जून जर पाहिली तर पहिले 3 चौकार आले होते, पण तरीही अगदी आपण पाहतोय की आपण म्हणतो ना, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जिच्या नावाने ही स्पर्धा पाहताय ती आर्या आणि आराध्या या दोघींचंही इथे मुख्य मंचावर आगमन होत आहे. या दोघींचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आर्या पट्टे बहादूर आणि आराध्या पट्टे बहादूर यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षय यावेळेला सुद्धा उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. इकडे शुभम गीते आहेत. बॅटर बदललाय, रिझल्ट नाही बदललाय. एक जबरदस्त स्ट्रोक आणि एक मोठी धावसंख्या उभारावीच लागेल आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार येताना आपल्याला, शेवटचा नाही, 5व्या चेंडूवरती जर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. अक्षत तावरेवरती सातत्याने आक्रमण होताना पाहायला मिळाले. शुभम गीते, मला असं वाटतं आज शुभम गीते घरूनच सेट होऊन आलाय की काय. एक विकेट आयकॉनची आल्यानंतर सुद्धा जसा ग्राउंडवरती आला रिव्हर्सचा षटकार खेळला आणि अक्षताला रिव्हर्स खेळलं इतकं सोपं नाही. हो हो हो, आता चांगल्या टप्प्यावर डबल माइंड झाले. स्ट्रोक येताना पहिलं शफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं, त्यानंतर बॉल पाहिला, निहाळला, ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. बॅकफुटला जाऊन पॉईंटला खेळायचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत बॉल यष्टीरक्षकांकडे गेला. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, परंतु एक विकेट आली आहे. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 19. AB सामर्थ्य मालेगाव. आहे मनोज सर, काय म्हणाल? 19चा स्टार्ट झालाय. सुरुवात खूप चांगली झाली आहे. पहिले 3 चौकार आले, दोन्ही बाजूने सुरुवात चांगली, असं मध्ये हरकत नाही. कारण आयकॉनची विकेट पण आली. 19 धावा जरी अक्षय तावरेला खर्च असेल, पण एक विकेट जी अतिशय महत्वाची येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. 3 चौकार आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय एक षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. 19 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जवळ मॅचच्या दिशेने अक्षय चव्हाण सुंदरी या नावाने ब्रँड आहे नाशिक जिल्ह्यात कसबे सुकण्याचा, तो असणारा खेळाडू अक्षय चव्हाण आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, खेळायचं होतं कव्हर्सला. बॅटची कडा घेत बॉल निघालाय मागे. 1 रन तिकडे मिळेल. महत्वाची मॅच आहे. एक बॉल तेवढाच महत्वपूर्ण असणार आहे या ठिकाणी. काय होणार, काय होणार? अगदी मालेगावचा संघही आलाय आणि मालेगावची मॅच म्हटल्यानंतर मात्र आधार भाऊ असतील, मिलिंद भाऊ असतील, आमचे समालोचक शुभम सर असतील आणि खूप सारा मित्र परिवार, फक्त मालेगावच नाही तर नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आले. सगळ्यांचं स्वागत. आर्या प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा आहे, यामध्ये आपल्या सगळ्यांचं असणार आहे स्वागत. घेऊन जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.
चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. कळलाच नाही काय बॉल टाकलाय. वा 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 लाजबाब. परफेक्ट वाईड यॉर्कर लाईन म्हणावं लागेल. अक्षरशः शुभम गीतेला तिथे बांधून ठेवलं होतं. बांधणे केला ना कोई दोर ना कोई जंजीर. पण अतिशय अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अक्षय चव्हाण या गोलंदाजाचा. कधी फ्रंट फुटला तर कधी बॅक फुटला, कधी बॅटर तर कधी बॉलर. हे क्रिकेटच्या खेळात आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचं होतं, टायमिंग नाही झालं तेवढं. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. या ओव्हरमध्ये अक्षय चव्हाण यांची चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. आणि एका षटकामध्ये गणित देखील बदलत असतात क्रिकेटच्या खेळाची. या क्रिकेटच्या खेळात तुम्ही काल काय खेळलात याला महत्व नाहीये, तुम्ही आज काय खेळणार आहे याला महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक मॅच, प्रत्येक बॉल तेवढाच महत्वपूर्ण आहे. यावेळेला बॅट फिरवली आहे आणि बॉलला मात्र या ठिकाणी दादूने पाठवलेला आहे. लांब लचक फटका येताना पाहायला मिळतोय. सीमारेषा पार येतोय षटकार. षटकार आलाय. इकडे एक मोठा स्ट्रोक येताना पाहिला मिळाला खरा. 27 धावा धावफलकावर. मालेगावचे आणखीन एक दर्जेदार खेळाडू दादू बोरसे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. शुभम जोडीला आहेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय यावेळेला, परंतु या बॉलचा अंदाजच नाही आला. जाऊ दिलाय. इकडे बॅटरने मात्र 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. ऑन स्क्रीन अगदी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आपले या स्पर्धेचे असणारे आयोजक आदरणीय विशालभाऊ भट्टीबहादूर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याबरोबर स्वप्नील दादा गामणे ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेळ सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 5वं षटक म्हणजे 20 मिनिटं टाईम पाहिला जाईल. जिथे तुमची ओव्हर संपल्या जातील 20 मिनिटामध्ये, तिथून पुढे एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 या षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे अगदी आपण पाहिलं सर तर विशेष करून जिच्या नावावरती हा चषक गेली 4 वर्षे भरवला जातोय, विशाल बहादूर यांच्या ट्विन्स एका बाजूला आर्या आणि त्याचबरोबर आराध्या या दोघींचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आगमन होताना पाहायला मिळालेलं आहे. यावेळेला दादू पॉइंटच्या वरून खेळतायत. उसळी होती त्याचा फायदा घेतला. बॉलला दाखवली सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार. आपल्याला जो पाहायला मिळाला आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय यावेळीचा चेंडू थोडासा उजवेष्टीच्या बाहेर होता आणि या उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू खूप जोरदार खेळताना आपल्याला जो पाहायला मिळाला. नवीन गोलंदाजी मार्कवरती जर आपण अनिकेत काळे त्याला आपण निश्चितप्रमाणे या ठिकाणी पाहणार आहोत. हा तो अनिकेत काळे चंदू सर बाबळेश्वरच्या मैदानावरती ज्याला आयर पाटलांच्या माध्यमातून सुशांत आयर पाटील जे आहेत यांच्या माध्यमातून त्याने 3 षटकार मारत जर सामना जिंकून दिला तर त्याला अर्धा तोळा सोन्याची अंगठी होती. त्याने 3 षटकार लगावले आणि त्यानंतर त्याच व्यासपीठावरती स्वतःच्या बोटातली अंगठी सोन्याची अंगठी काढून या अनिकेत काळेला बहाल केली होती. असा अनिकेत काळे मैदानाच्या आतमध्ये सोन्यासारखा बॉलर. यावेळेला पहिला बॉल बॅकफुटला गेले आणि गॅपच शोधून काढलाय. तिकडे आल्या स्वागत केलंय. 4 धावांनी चौकार. मोबाईलमध्ये आपल्याला हा धावफलक पाहायला मिळाला. तुम्ही सोन्यासारखा गोलंदाज निश्चितप्रमाणे आहे. त्याचा भाव आता लाख रुपयाच्या वर तोळा आहे. पण समोर जर आपण म्हणलं तर तितक्या ताकदीचा फलंदाज पण शुभम गीते. वा.
यावेळेला ओ हो मिड ऑफ आतमध्ये होता, पाठीमागे कोणच नव्हतं, तिकडे खेळलाय. या खेळाडूकडे चौफेर खेळण्याची क्षमता आहे आणि तेच केलं या ठिकाणी त्यांनी. आणखीन एक चौकार. बॅटमधून अगदी पहिला चौकार पॉईंटला आला, दुसरा चौकार अगदी आपण लॉंग ऑफच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. सोन्याबद्दल आपण चर्चा करत होतो चंदू सर. सोन्याचा भाव जर आता एका तोळ्याला लाख सव्वा लाख रुपये जर असेल तर शुभम गीते म्हणत असेल ते सोनं आहे तर मी चांदी आहे, माझा भाव सुद्धा किलोला लाख रुपयेच आहे. क्या बात आहे. धावफलक पुढे जातोय. येस, इकडे धावसंख्या जर पाहिली तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. अगदी महत्वपूर्ण असणारी मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे. इकडे जो जिंकणार सेमीफायनल खेळणार आहे, म्हणजे इकडे जिंकणार त्याचा मालक मोटरसायकलवर बसणार आहे आणि त्याच्यामुळे ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. याही वेळेला बिग हिट केलाय खरा, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला. ओलांडतोय सीमारेषा. 4-4-4 चौकार. धावा धावफलकावर लगातारचे 3 बॉल 3 चौकार येताना पाहायला मिळालेले आहेत. एक पॉइंटला 2 जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेले आहेत. शुभमची चर्चा आहे. आता रिवर्स अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी. 1 2 3 4 4 चौकार. त्या 47 वरती एक गड्याच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपण पाहतोय. एक नाही सर, लागोपाठचे 4 चौकार शुभम गीतेने या ठिकाणी खेळलेत. अनिकेत काळेला गंगापूरचा असणारा हा अनिकेत काळे इथं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 4 चेंडूवरतीला 4 चौकार आलेत. 47 वर धावसंख्या आहे. शुभम बॅटची कडा घेते, बॉल मागे येतोय, अडवला जातोय. या बॉलवर मात्र एकच आली आहे. कमबॅक केलंय. 4 चौकारानंतरचं कमबॅक पाहायला मिळालं. 3 ओव्हरमध्ये तिसरी ओव्हर सुरू आहे. 48 धावा धावफलकावर. एपी सामर्थ्य मालेगाव, व्ही.एस. सकपाळ एका बाजूला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला एबी व्ही.एस. सकपाळ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आकाशभाऊ बेडसे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावर आहेत. नादू बोरसे आणि शुभम गीते मालेगावसाठी मैदानात आहेत. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय. थोडासा पुढे बॉल होता, कव्हर्सला खेळलाय. एक धाव घेतली आहे, शुभमने दिला होता दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि 50 धावा पूर्ण होत आहेत. एबी सामर्थ्य मालेगाव या टीमच्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय. मनोज सर, 1 विकेट माघारी. मालेगाव 50. पहिल्या 3 षटकात 50 धावा अतिशय महत्त्वाच्या ठरताना पाहायला मिळणारे एबी सामर्थ्य या मालेगाव टीमच्या. आणि आज मालेगाव संघ अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना पाहतोय. चला पाणी पाठवा मैदानाच्या आत. 3 ओव्हर कंप्लीट झाल्या, 50 धावा, तगडी धावसंख्या आहे चंदू सर. नक्कीच चांगली धावसंख्या. इकडे आयकॉन आयडॉल यांची देखील महत्वाची भूमिका असते. या सगळ्या बाबी टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिल्या तर जुन्नर प्रीमियर लीग पासून येताना पाहायला मिळाल्या. आयकॉन आले पहिले, त्यानंतर आयडॉल आले, आजूबाजूच्या तालुक्यातले आले आणि त्याने एक गोष्ट झाली आहे, म्हणजे खेळाडू फक्त गावापुरता किंवा व्यावसायिक संघापुरता मर्यादित न राहता एक ग्रामीण क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेट यातल्या मधला सुवर्ण मध्य शोधून निघाला. आयकॉन तयार झाले, आयडॉल तयार झाले आणि या खेळाडूंना, छोट्या छोट्या गावातील खेळाडूंना देखील पुढे येण्याचं एक माध्यम मिळालं आणि प्रीमियर लीग अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. मनोज सर, नक्कीच. आणि त्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही एक गोष्ट आवर्जून सांगितली कालपासून की ISPL ला जरी काही खेळाडूंची निवड झाली, काहींची झाली नसेल, अजून खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आहे, पण नवीन नवीन चेहरे आपल्याला या प्रीमियर लीगमुळे पाहायला मिळत आहेत, हे तितकंच खरं आहे. आणि समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं म्हणजे व्यासपीठाच्या समोर आमचे तात्या विंचू उपस्थित झालेले आहेत. तात्या विंचू याचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. गौरव, एक गाणं होऊ दे आणि सिद्धू पाजीच्या जवळ तात्या विंचूला जाऊ दे.
आपल्याला मिकी माऊस पाहायला मिळत होते, परंतु हा तात्या विंचू जरी असेल तो मराठमोळा ब्रँड आहे आणि तो तिकडे पाहायला मिळतोय, बरोबर आहे ना. आणि आपलंही स्वागत असणार आहे या ठिकाणी. ओम भट स्वाहा. यावेळेला स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तर तिकडे घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्यात. काय बॅटिंग करतायत शुभम या ठिकाणी. शुभम गीते खेळतायत 26 वर, दादू खेळतायत 13 वर, टीम पोहोचली आहे 52 वर. येणारे 11 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली, आतापासूनच गर्दी झाली आहे. सगळ्या प्रेक्षक गॅलऱ्या आताच फुल झाल्यात. आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. आर्या प्रीमियर लीगचं नाशिकच्या क्रिकेटमध्ये एक वेगळं महत्व आहे आणि म्हणूनच संपूर्ण मी म्हणेल खानदेश विभागामध्ये सुद्धा चर्चा असते, महाराष्ट्रामध्ये चर्चा असते आर्या प्रीमियर लीगची. आयकॉन कोण आहे, कोणत्या विभागातील आहे याची चर्चा होते. समोर उडवलाय बॉल, बॅटच्या आवाक्यात पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. ओहा, तात्या अंपायरला घाबरले की अंपायर तात्याला घाबरले. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक चांगलीच मॅच सुरू आहे. 58 धावा मालेगाव, दुसऱ्या बाजूला शुभम आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय खरा आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. विकेट देखील आली आहे इकडे. मयूर करंडे आलेले आहेत बॅटिंगसाठी. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ही सुद्धा स्ट्रेंथ आहे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतात हे खेळाडू. बॉल अडवण्याचा प्रयत्न, वा 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 वा, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. वाचवलेली एक एक धाव तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येते आणि तोच प्रयत्न या ठिकाणी होतोय. धाव संख्या 61 वर जाताना पाहायला मिळते. 2 विकेट माघारी परतल्या, चौथी ओव्हर सुरू आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मालेगावची वाटचाल सुरू आहे, परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे ना शुभमने, सर्वांनाच खुश केले. 13 बॉल मध्ये 35 वर खेळतात मनोज सर. की अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती निश्चितप्रमाणे अगदी आता शुभमला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोपेर फटके पाहिजे. आपण मिड विकेटला खेळताना पाहिले, लॉंग ऑनला खेळताना पाहिले, लॉंग ऑफ आलाय, त्यानंतर पॉईंट आलाय, कव्हर पॉईंट आलाय, थर्ड मॅन आलाय, फाईन लेग आलाय. सगळीकडे अगदी फटकेबाजी होताना पाहायला मिळते. इथे धावबाचा प्रयत्न असेल मयूरच्या, अगदी आपण पाहतोय चेंडू शरीरावरती लागलाय आणि इथे आताच एक सिंगल. धावफलक पुढे जातोय. 62 धावा ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. मालेगावची टीम चांगल्या पद्धतीने कामगिरी इकडे करते. शुभम एका बाजूला पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते आणि पुण्याच्या धायरीचे सिक्सर किंग मयूर करंडे बॅटिंगसाठी मैदानात दाखल होत आहेत. आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळत आहेत. तर शुभमने देखील प्रभावित केलाय, परंतु अक्षय बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहे. तिकडे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली आहे. शेवटचा दिवस आहे आज, नाही तर 1 वर्ष परत नाही या क्रीडा नगरीमध्ये येण्याचा, आर्या प्रीमियर लीग पाहण्याचा सगळ्यांनाच योग मिळालाय. पुन्हा एकदा अक्षय, धावसंख्या 62 आहे मयूर यांच्यासाठी. अक्षय त्याला पाहायला मिळत आहेत. विशाल भाऊ आणि स्वप्नील भाऊ यांचं लाजबाब आयोजन. यावेळेला थोडेसे पहिले जास्त सफल झाले होते. चांगल्या ठिकाणी चेंडूचा टप्पा पाहायला मिळालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती लेगबाईच्या स्वरूपात एका धावेने 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 63 झाली आहे. शेवटचं षटक बाकी आहे. मनोज सर, मैदानाच्या आतमध्ये शुभम आहेत, मैदानाच्या आतमध्ये मयूर आहेत. हा स्कोर कितीपर्यंत पाहत आहे? सध्या 63 आहे. ही दोन्ही अगदी फलंदाज जर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळले तर मला असं वाटतं की 15+ रन अजून जोडल्या जातील असं मला वाटतं. शाहरुख गोलंदाजीसाठी समोर मयूर आहेत. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. वेगवान फटका होता परंतु अडवला जातोय. 1 रन तिकडे मिळणार आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असते क्रिकेटचा खेळ. ज्या वेळेला हा खेळ पाहायला येतो, घरी सांगून येतो 1 तासासाठी जातो, परंतु 5-6 तास कधी होतात ते देखील कळत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. जेवलोय की नाही जेवलोय, एखाद्या वडापाववर देखील आपण दिवस काढतो याच क्रिकेटच्या खेळासाठी. असा हा क्रिकेटचा खेळ ज्याने तुम्हाला, ज्याने आम्हाला सर्वांनाच वेड लावून सोडलंय. आज नाशिक. यावेळेला देखील चांगला फटका, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 बॉलवर फक्त 2च रन आलेले आहेत. दोन्ही बॅटर चांगले. आणि तुमची परीक्षा तेव्हाच असते, समोरचा बलवान असतो आणि तुमचं नावही त्यावेळेलाच होतं ज्यावेळेला तुम्ही चांगल्या संघाच्या विरुद्ध, चांगल्या खेळाडूच्या विरुद्ध खेळता. मुळशी पॅटर्न प्रमाणे उडवायचा तर टॉपचा सोडवायचा. त्याच्यामुळे संधी आहे तुम्हाला या ठिकाणी कमबॅक करण्याची. गोलंदाजासाठी म्हणेल मी. वा, यावेळेला देखील हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केलाय. हा बॉल अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला. ओलांडतोय सीमारेषा. 4. होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर VS सकपाळ असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड हा संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी धावत संख्या इथून पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे रोखली जाईल, खास करून मयूर आणि शुभमला कशा प्रकारे थांबवलं जाईल हे पाहिजे. 69 आहे. 2 फलंदाज बाद आहे. दोन्ही बॅटर विध्वंसक आहेत. यावेळेला समोर उडवलाय. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळलेत परंतु फिल्डर येत आहेत तिकडे, फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एक चौकार आला खरा परंतु पुन्हा चांगला बॉल टाकलाय. खोलवर टप्पा यॉर्कर लेनच्या बॉलवर हेलिकॉप्टर एकतर तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करता किंवा लॉफ्टेड फटका खेळता खरा, परंतु ते इकडे शक्य नाही झालंय. 2 रन आल्या परंतु षटकार अजूनही या ओव्हरमध्ये नाही आला. 71 झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मालेगावचे फलंदाज चांगली कामगिरी करतायत. काही वर्षापूर्वी चित्रपट आला होता मालेगावचे शोले आणि इकडे मालेगावच्या फलंदाजांचे शोले पाहायला मिळत आहेत. 71 धावा धावफलकावर नाशिकमध्ये. महाराष्ट्रातील महत्वाचं शहर नाशिक. कितीतरी खेळाडू या नाशिकने दिलेले आहेत. विविध खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मोजून मापून खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतो या गोलंदाज. एक धाव घेतलीये, दुसरीचा कॉल. त्या प्रयत्नात रनआउटची आलेली आहे विकेट. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. थोडंसं केलंय त्यांनी कमबॅक. पाचही चेंडू मोजून मापून आपल्या भाषेत नाही का बुंद्यात होते, परफेक्ट यार्क होते.
त्यामुळे फलंदाजाला कुठलीही संधी, आपण जे म्हणत होतो 15+ रन होतील, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने अक्षरशः मयूरला आणि शुभमला इथे बांधून ठेवले गेलेले. वाह, चांगली कामगिरी इकडे होताना पाहिलं मिळाली आहे गोलंदाजांची, परंतु डाव संपलेला नाहीये. शुभम बेल्लेकर साहेब, तुम्ही 15 म्हटले होते, या ओव्हरमध्ये 15 आलेले आहेत. धाव संख्या या षटकाराच्या मदतीने पुढे गेली आहे. 78 धावा झाल्यात. काय खेळला शुभम, नाही अर्धशतक झालं हरकत नाही. मन जिंकली आहेत नाशिककरांची. शुभमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स या युवा खेळाडूने इकडे दाखवलाय. होईल 78 झाल्यात, 79 करायच्या आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. काही गाणी ऐकणार आहोत आपण. या खेळात काही होऊ शकतं, परंतु आता इकडे काय होणार दुसऱ्या डावात. या डावाला आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी जुन्नर भूषण, महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक मनोज बेल्लेकर सर आणि नाशिककरांचा हक्काचा आवाज मी आमंत्रित करतोय अक्षय पांडव सर. पासून कौतुक यासाठी की एखादं कॅरेक्टर बजवणं किंवा एखाद्या कॅरेक्टरची भूमिका ज्यावेळेस बजवली जाते ना, ही तितकं सोपं नाही आहे. म्हणजे अगदी आपण पाहतोय कडकडीत ऊन आहे, एवढं जड, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय म्हणजे ते परिधान केल्यानंतर त्यांना किती उकडत असेल, आतमध्ये किती घामाघूम होत असेल, हे फक्त त्यांना माहिती आहे. पण एखादी जबाबदारी ज्यावेळेस अगदी आपण पाहतो आपल्या खांद्यावरती घेतली जाते ना, त्यावेळेस ती जबाबदारी पार पाडावी लागते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना दुःख आहेत, पण आज ते सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतात. कारण एक गोष्ट आवर्जून सांगेल तात्या विंचू यांच्यासाठी, त्यांच्याबद्दल, की त्यांचा चेहरा हसरा आहे, त्यानंतर सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात विशाल भाऊ. पण ते कदाचित म्हणत असतील की सर्वजण तुला म्हणतात तुला सवय आहे हसण्याची, सर्वजण तुला म्हणतात तुला सवय आहे हसण्याची, पण लोकांना काय माहिती ही एक कला आहे दुसऱ्याला हसवण्याची आणि स्वतःचं दुःख लपवण्याची. एक सुंदर कला या ठिकाणी तात्या विंचू सादर करतायत. तात्या विंचू आपल्याला मनापासून धन्यवाद, आपलं मनापासून कौतुक. तसेच या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरसाठी MJ म्हणजेच मनोज राणा जायभावे यांच्या ब्रँडची MJ ब्रँडची एक बॅट मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाणार आहे. तर आणि आता आपण सेमीफायनलचा ड्रॉ करत आहोत. आर्या आणि आराध्या यांच्याकडूनच ड्रॉ करत आहोत. फक्त चालू मॅच मधील टीमची जी मॅच ज्यांच्याबरोबर असणार आहे ती सेकंड सेमीफायनल होणार आहे. आणि ज्यांची नावं येतील त्यांनी लगेच टॉस साठी देखील या ठिकाणी यायचं आहे. तर आर्या आपलं स्वागत, आराध्या आपलं स्वागत.
चारही टीमचे कॅप्टन विनर झालेले आहेत. विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हा, नाहीतर प्रातिनिधिक स्वरूपात एक सिब्बानबाई आहेत. प्रदीप गायकवाड आपण कुठे असाल तर यायचं आहे. आणि कमिटी त्यांच्या वतीने कमिटी या ठिकाणी आहे. सिब्बानबाई प्रातिनिधिक स्वरूपात इकडे आहेत. आर्या आणि आराध्या यांच्यासाठी पाहूयात. आर्या आराध्या दोघी आहेत या ठिकाणी आणि मॅच रोहित ब्लास्टर विरुद्ध चालू मॅच मधील विजेता ही सेकंड सेमीफायनल होणार आहे. रोहित ब्लास्टर विरुद्ध एबी असेल म्हणा किंवा त्याचबरोबरने एसपी VS सकपाळ या दोघांपैकी जो विजेता आहे त्यांची मॅच असेल. आणि पहिली सेमीफायनल असेल व्यंकटेश वॉरियर्स आणि अजिंक्य सुपर किंग यांच्यातील असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉस साठी. हा आपण पुन्हा एकदा या चारीही त्या सुद्धा कारण खूप प्रामाणिकपणे या स्पर्धेला एक महाराष्ट्रभर कीर्ती देण्याचं काम या दोघांनी केलं आणि सगळ्या गोष्टी पारदर्शक आहेत. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या आणि मॅचकडे देखील जाणार आहोत. कॅप्टन आल्यानंतर टॉस घेऊ. तोपर्यंत जर सुरू झाली मॅच तर आपण मॅचकडे जाणार आहोत. येस मनोज बेल्लेकर सर. हा मॅच सुरू ठेवायचे. दोन्ही कॅप्टन या. शिवमुद्रा स्पोर्टची जी बॅट आहे ती बेस्ट बॅटरसाठी असणार आहे आणि सिरीजची जी बॅट आहे MJ स्पोर्टची नाना यांची ती सिरीजला असेल आणि बेस्ट बॅटरसाठी शिवमुद्राची असणार आहे. येस आणि धन्यवाद. पहिला चिन्ह अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जो टाकला गेला आणि टार्गेट जर अगदी आपण पाहिलं तर टार्गेट 79 धावसंख्येचं 30 चेंडूमध्ये आणि पहिला चेंडू डॉट आलाय रोहित खरात आणि त्याच्या जोडीला जर अगदी आपण पाहिलं तर रोहित खरात बरोबर अक्षित चव्हाणला आपण पाहतोय आणि पहिल्या षटकासाठी अरब शेख अरफला आपण गोलंदाजी मार्गावरती पाहत आहोत. मॅच खूप जबरदस्त होणार. यावेळेस अगदी आपण पाहिलंय खूप चांगला चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळते आणि पहिले दोन्ही चेंडू अतिशय अप्रतिम होते. अरब शेख याचे आयकॉन अरब आणि समोर रोहित खरात. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा लॉंग बॉफला चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने रोहितचं खातं खोललं जाईल. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इथे संघाचं सुद्धा खातं खोललं गेलं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळाली VS सकपाळ या टीमची. अगदी चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. प्रांजल कन्नौर तिथे होता आणि बेस्ट फिल्डर आहे आणि तो तिथे चांगली फिल्डिंग करत असताना रन सेव्ह केल्या. गोलंदाज स्पर्धेत आपण पाहतोय अरब आपल्या गोलंदाजीवरती तयार असेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठ्या फटक्यांशिवाय आता इथे पर्याय राहणार नाहीये. अरब तयार. यावेळेस परफेक्ट यॉर्कर लाईन अगदी जाग्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. अचूक टप्प्याचा मारा आहे आणि धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती धावसंख्या अवघी 1 धाव. धावफलकावरती अगदी आपण पाहतोय चारही चेंडू अरबचे अतिशय अप्रतिम अगदी आपल्याला पाहायला मिळाले. यॉर्कर लाईन जी होती जी या अक्षय चव्हाणसाठी होती तिथं अक्षय चव्हाण हात बनवताना पाहायला मिळालाय. परत एकदा यावेळेस लो फुल टॉस चेंडू मात्र कव्हरला ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 धावेल. इथे खातं खोललं गेलं अक्षय चव्हाणचं. धावफलकावरती धावसंख्या असेल आता 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. लाजवाब आराफ तो आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार गोलंदाजी करतोय. योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी ती आपल्याला जिथे पाहायला मिळते. फलंदाजाला पूर्ण शांत ठेवलं गेलंय. हतबल केलं गेलंय असं म्हणावं लागेल बेल्लेकर सर. कौतुकास्पद कामगिरी आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय फाईन लेगला फाईन स्वीप केलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे.
कार्य करायचं. पहिल्या 5 बॉलमध्ये अराफनं तिथे रन्स खर्च केल्या नव्हत्या, मात्र शेवटच्या बॉलवर सीमारेषेचं दर्शन घडवलं. चेंडूला चौकारामध्ये परावर्तित केलं आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही इथे केला जाईल. चंद्रकांत शेटे सर तिथे आपल्या समेत जॉईंट होतील. सेमीफायनलचा जो पहिला सामना होणार आहे त्या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. बोथ कॅप्टन चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आता वेळेत जर नाही आले तर सामना कमी षटकांचा होईल आणि त्याचं भुगतान भरावा लागेल. त्यामुळे कॅप्टनला विनंती आपण संपर्क करा. जाऊया मैदानाच्या आत. पहिलं षटक संपलं, 6 धावा आहेत. नवीन षटकाची होईल सुरुवात. गोलंदाज यावेळेस अगदी आपण पाहतोय दादू आला आणि त्याच्यावरती सीमा रेषेच्या बाहेर चेंडू पाठवला गेला. समजले का तुले अक्षय चव्हाण? बॉल क्रिकेटचा श्वास म्हटलं जातं अक्षय चव्हाणला, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. विध्वंसक अंदाजाकरता ओळखला जातं आणि ती विध्वंसक फलंदाजी सध्या मैदानात दाखवतोय. परत एकदा आपण पाहतोय उंची खूप, तिथे क्षेत्ररक्षक मयूर पोहोचला होता. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न करणार होता. तिथं अगदी आपण पाहतोय जीवनदान अक्षय चव्हाणला आहे. या जीवनदानाचा फायदा घेतला जाणार का ते आपल्याला पाहायचंय. सोपा झेल सुटला गेलाय आणि या झेलाचे परिणाम पाहायला मिळणार का? इफट जबरदस्त लागले गेलो होतो मयूर याच्याकडून. जीवनदान निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो ऍक्शन रिप्लेमध्ये या गोष्टी आपल्याला सातत्याने ज्या पाहायला मिळाल्यात आणि हा टर्निंग पॉइंट ठरणार आहे की नाही ते पाहिलं खूप मजा येणार आहे. स्ट्राईकला आता रोहितला परत एकदा आपण पाहू आणि धापालकरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल 13 धावा. धापालकरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात 79चा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. परत एकदा गोलंदाजीवरती यावेळेस मिड विकेटला चेंडू अगदी आपण पाहतोय जो पोहोचलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षण झाले खराब. सीमारेषेला घेतली चेंडूने धडक आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. एकदम कडक. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत होता, परंतु अरब खूप दूरवरती पाहायला मिळाला. एक सिंगल येईल आणि एका सिंगलचे रूपाने धापलक असेल आता 18. चांगली गोलंदाजी करतोय, इथे संधी निर्माण करतोय. संधी निर्माण करणं ते महत्वाचं आहे. दादू बोरसे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, फलंदाजी करताना खूप चांगली कामगिरी केली. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं इथे अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. थोडंसं क्षेत्ररक्षकांची साथ ती तेवढीशी योग्य जरा लाभत नाहीये, मात्र इथनं जर चांगली फिल्डिंग केली तर या मॅच मध्ये विकेट मिळवून दिली असती दादू बोरसेनं. परत एकदा मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक शुभमला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आपल्याला इकडे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे दुहेरीवरती या षटकामध्ये भर होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे दादू बोरसेचं कौतुक करणार. प्युअर ऑलराऊंडरची भूमिका दादूची जादू आहे. आणि इथे अप्परकट चेंडू मात्र डीप कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर. वीरेंद्र सेहवाग स्टँडच्या पलीकडे जातोय. एक टप्पा खात 4 रन चौकार. तोपर्यंत आपण टॉसकडे जाणार आहोत. एक महत्वाची मॅच म्हणजे पहिली सेमीफायनल व्यंकटेश वॉरियर्स आणि त्याचबरोबरीने अजिंक्य सुपर किंग. विशालभाऊ पट्टेबहादूर आमच्या बरोबरीने आहेत आणि त्याचबरोबरीने आर्याई आहेत आणि आराध्याई आहेत. यांच्या शुभ हस्ते होणार आहे या महत्वपूर्ण मॅचचा टॉस.
आणि व्यंकटेश ऑरियरच्या बाजूने जातोय हा टॉस. तर टॉस जिंकून निर्णय काय असेल, कसं वाटतंय? सेमीफायनल खेळताय या मानाच्या स्पर्धेची. सेमीफायनल खेळतोय सर, चांगलंच वाटतंय नक्की. आणि टॉस जिंकून आम्ही पहिले फिल्डिंग करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे, दोन्ही टीमला आमच्याकडून शुभेच्छा असतील. आणि त्याचबरोबर आर्य आणि आराध्या आणि विशाल भाऊ आपल्याही मनापासून आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने. मनोज बेल्लेकर सर, अक्षय पांडव सर, धन्यवाद. अक्षय चव्हाणच्या अर्धशतकासाठी बक्षीस आलेले आहेत. अक्षय चव्हाण जर इथं अर्धशतक पूर्ण करत असेल तर त्यासाठी शिवमुद्रा ग्रुप, शिवमुद्रा स्पोर्ट्स आतर्डी यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1,000 रुपयाचं बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. दादू बोरसेच्या हाताला खूप जोरदार आघात होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे इथे फर्स्ट एड बॉक्सची गरज निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. स्कोर एकदा आपण पाहूया. टोटल स्कोर जर आहे, टोटल स्कोर असेल तो आता 23 धावा आहेत. समीकरण आहे, शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि बनवायचे आहेत 56 धावा. अठरा चेंडूमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. शेखर या दरम्यान आपण पाहतो गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे. समोरच्या बाजूला अक्षय चव्हाणची करामत काय होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. नाबाद 23 धावा धावपाल करते आहेत, 79चा पाठलाग. ही मॅच अगदी सोपी अजिबात नसणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय कव्हरला चेंडू पाठवलाय, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आणि चेंडू हाताला स्पर्श करत चेंडू पोचला जाईन सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन. सावकार. क्षेत्ररक्षकाचा जीवाच्या आकांतानं तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरीस अपयश आलं. बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला. यावेळेस परत एकदा उंची खूप होती, क्षेत्ररक्षक सोबत गोंदाच नाहीये. सातत्याने अगदी आपण पाहतो या ठिकाणी मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिथे मोठ्या फटक्यांपासून वंचित राहावं लागलेलं आहे. दूर ठेवले गेले गोलंदाजाने आणि धापलक इकडे पुढे पोहोचलाय. धापलका धावा संख्या असेल आता 28 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 16 आणि बनवायच्या आहेत 51 धावा. 16 चेंडूमध्ये अजूनही 51 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि इथे मॅच तसं पाहिलं तर अगदी ही मॅच इतकी सोपी राहिलेली नाहीये. रोहित खरात आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय अक्षय चव्हाणला इथं आक्रमणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये. गोलंदाज सय्यार आहे. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला जसा बॅटवरती आला तसा मैदानाच्या बाहेर पाठवला. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. पॅच केला आपल्या उभ्या जागेवरनं एक दर्जेदार फटका. ओव्हर दी बॉलर हेड साइड स्क्रीनवर जाऊन आदळणारा हा दमदार स्ट्रोक तो आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. आक्रमण केलं रोहित खराच्या बॅट मधून. धापराकती धावा संख्या अगदी आपण पाहतोय वाढली जाईल. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचला गेला 34 वरती. शेखर तयार आहे. परत एकदा त्याच ठिकाणी बॅक टू बॅक. यावेळेस पहिल्यापेक्षाही थोडीशी उंची जास्त होती. लागोपाठचा दुसरा षटकार. धावफलक वाढलाय. धावफलक करते धावा संख्या 40. उर्वरित आता चेंडू शिल्लक राहिले 14. बनवायच्यात 39. 16 चेंडू 40 झाल्यात. 14 चेंडू 39 बनवायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. रोहित खरात समोरच्या बाजूला आहे. शेखर काशी गोलंदाज.
इथे दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू निघून येताना पाहायला मिळाला. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण आहे. डॉट बॉल आलाय. समीकरण आता परत एकदा बदललं जाईल. 13 चेंडू आणि बनवायचे आहेत अजून 39 धावा. 13 चेंडू 39चा पाठलाग अजूनही करायचा आहे. शांत प्रकारचं वातावरण इथे कुठेतरी अशांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. VS सपकाळ असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड संघ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाठलाग करतोय. गोलंदाज परत एकदा शेखर काशे तयार आहे. रोहित खरासाठी मारा करेल. गोलंदाजीवरती तयार. 13 चेंडू 39. हेलिकॉप्टर शॉट निश्चितप्रमाणे पायाच्या सडे चेंडू अडवला गेला, अडला गेला. एक आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. टोटल स्कोर असेल तो आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 37 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी करणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. इथे दादू खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे टाकताना पाहायला मिळालाय आणि इथे फलंदाज होईल धावबाद. आणि आता अक्षय चव्हाणच्या जागेवरती अक्षय तावरे आलाय. क्षेत्र मोरगाव बारामती. पाहिजे काय करामात मैदानाच्या आतून करणार आहे. युवा मराठा चषक आता नुकताच संपन्न झाला. त्या स्पर्धेमध्ये मागच्याच रविवारी फर्स्ट प्राइज ज्या संघाने मिळवलं गणेशदादा डोंबरे युवा संघाचा आयकॉन म्हणून जबाबदारी पार पाडतो अक्षय तावरेने. यावेळेस मात्र रोहितच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय खूप दूरवरती. शिवरायांची तरफची तलवार चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. साठी यायचं होतं आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे सातत्याने रोहित आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाची धावसंख्या वाढतीये. टोटल स्कोर असेल 48. समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 31 धावा. 10 गेंद 31 रन. 10 चेंडू 31चा सामना अजूनही बाकी आहे.
गोलंदाज स्पर्धेत दादू बोरसे. रिवाचा प्रयत्न होता, बॅट वरती नाहीये. अजून एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. समीकरण अगदी आपण पाहतोय बदललं गेलंय. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायचे धावसंख्या 31 धावा. अरबचं कौतुक करावं लागेल. ज्या ज्यावेळेस अगदी रोहितने आक्रमण केलंय त्यावेळेस त्याच्या समोर उभा राहिलाय आणि नुसता उभा नाही राहिला तर तिथे रोहितला नेहमीच अडचणीत आणताना क्षेत्ररक्षण करत असताना रोहितला मात्र थांबवण्यात त्याला यश आलेलं आहे. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू सफल झाला. स्क्वेअर लेगला चेंडू पाठवलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. कोण खेळाडू एवढी रिस्क घेताना आपल्याला याआधी पाहायला मिळत नाही. कारण सेफ राहण्याचा विचार पहिल्यांदा केला जातो. आणि आराप जर आपण पाहिलं तर ज्या टीम मध्ये आहे त्या टीम मध्ये खेळत असताना तिथे तिला जिंकवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी फलंदाजाच्या समोर उभा राहतोय आणि त्यामुळे दुखापत होण्याची दाट शक्यता असते. आणि तरीही ती रिस्क घेत असताना तिथे समोर उभा राहून फलंदाजाकडे एखादा तरी डॉट बॉल इथे बेल्लेकर सर त्याच्याकडनं करून घेतला गेलाय. जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा एक बॉल डॉट आलाय. जोपर्यंत घेतली जाणार नाही रिक्स तोपर्यंत विजय होणार नाही फिक्स. हा प्रयत्न सातत्याने. षटकार आलाय. धावप्रगती धावसंख्या असेल आता 54. समीकरणे 8 चेंडू आणि 25 धावा. परंतु अजून एक मोठा फटका आलाय. कामगिरी करतोय जोरात. नाव आहे रोहित खरात. चेंडू आणि बनवायचे आहेत 19 धावा. 7 चेंडू आणि 19. हा सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आहा से आहा तक पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित खराब जबरदस्त कामगिरी करतोय. वैयक्तिक त्याची कामगिरी आपण पाहिली. गोलंदाज तयार असेल परत येतात दादू. समय पे ध्यान दीजिए. गोलंदाज आणि यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. खूप चांगला चेंडू आलाय. षटकाची झाली आहे समाप्ती आणि आता मॅच रंगतदार अवस्थेत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 19 धावा. आपल्याला पाहायला मिळेल अनुभवी गोलंदाजी मार्गावरती राहणारे तो असेल आता इक्बाल बल्ले. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्गावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर जो इक्बाल बल्ले गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय ना, याच इक्बाल बल्लेनं मालेगावच्या छत्रपती चषक मध्ये अक्षय तावरेच्या विरोधात सुपर ओव्हर मध्ये एका षटकात 10 धावा डिफेंड केल्या. थँक्यू. या जर दोघांनी जर सामना जिंकून दिला तर संघ मालक संदीप दादा सपकाळ यांच्या वतीने 5-5 हजार रुपयाचा रोख प्राइज आहे. पाहूया 10,000 रुपयाचं प्राइज या दोन्ही फलंदाजांसाठी. 5-5 हजार रुपयाचं बक्षीस टीम ओनरच्या माध्यमातून आपल्याला जे पाहायला मिळते. इक्बाल बल्ले तयार आहे. समोरच्या बाजूला अक्षय तावरे. यावेळेस अगदी आपण पाहिले की आपण खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चिन्हवरती असेल तिथे एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या वाढेल. टू स्कोर असेल तो आता 61. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5. बनवायच्यात 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. एक गोष्ट तुम्ही आवर्जून झाली मालेगावच्या मैदानावरती
छत्रपती चषकामध्ये निश्चितप्रमाणे इक्बाल बलीने ते धावफलक हॅलो, thank you. जर रोहित खरात यांनी जर 3 सिक्स मारले लगातार किंवा मॅच जिंकून दिली तर संघ मालक यांच्या वतीने 11,000 रुपयाचं रोख प्राइज आहे. पक्ष्यांचे खैरात सातत्याने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्या मैदानावरचं खेळपट्टी, त्या मैदानावरचं असणारं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा काय डिपेंड असतात. पण इथं आपल्याला पाहायचंय अपेक्षा त्याच आहेत जिथं तशा प्रकारची कामगिरी तिथं केली, इथे तशीच अपेक्षा आहे इक्बाल बल्ले याच्याकडून. 5 चेंडू आणि 18 धावा. रोहित खरासाठी मारा केला जाईल. इक्बाल तयार. विकेट तर केला जातोय. मिड विकेटला चेंडू अगदी आपण पाहतोय पोहोचला गेला. सिंगल तर निश्चितप्रमाणे मिळतोय. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि तिथे बॅकअपचं कामकाज केलं जातोय. निजामभाईंचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं बॅकअप निश्चितप्रमाणे या ठिकाणी होताना पाहायला मिळाले. धावा फलकावरती धावा संख्या 1 ने पुढे जाते. धापरकर धावा संख्या 62. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 बनवायच्या 17. 4 चेंडू आणि 17 धावा. अक्षय तावरेला आज हिरो बनण्याची संधी आहे. आज अक्षय तावरेने मी आज मोरगाव बारामतीवरून इथपर्यंत नाशिकला का आलोय आज हे सिद्ध करून दाखवलं. नाशिककर प्रसिद्ध करून दाखवतील. विकेट केलाय. हेलिकॉप्टर शॉट कहां रुकेगी. सीधा मैदान के बाहर. 6 रन. घेतला असेल तर तुम्हाला 100 रुपयाचा प्राइज. एका हातात घेतला असेल तर 200 रुपयाचा प्राइज प्लस गणेश मोबाईल शॉप यांच्या वतीने तुमच्यासाठी हेडफोन आहे. तर ज्यांनी जेल घेतलाय त्यांनी बक्षीस घेण्यासाठी या. विनंती राहील आपल्याला. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत ते अजून 3 आणि बनवायच्यात 11 धावा. 3 चेंडू 11. 3 चेंडू आणि 11 धावा. काय करावत मैदानाच्या आतमध्ये करतोय अक्षय तावरे. शांत प्रकारचं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 11 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. इक्बाल बल्ले अक्षय तावरेसाठी मारा करेल. परत एक हेलिकॉप्टर शॉट अगदी आपण पाहिला. शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तिथे शुभम चांगल्या प्रकारचे शतरक्षण करताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली. आता मॅच बाकी राहिली आहे. 2 चेंडू आणि बनवायच्या आहेत 10 धावा. या सामन्याचा सगळेजण आता आनंद घेत राहा. बनवायच्या 10. आता या सामन्याचा सगळेजण आनंद घेत राहा. धावा बनवायच्या 10. अरे जिंकतय तरी कोण. चेंडू बाकी राहिले 2. 2 गेंदे और 10 रन. या चेंडूवरती बरंच काय डिपेंड आहे. काय करावत होणार आहे. रोहित खरात काय करावत करते आपल्याला पाहायचंय. इक्बाल तयार आहे. 2 गेंद्यावर 10 रन. बिग मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर खूप दूरवरचा हा. समजले का तुले. रोहित खरात म्हणतात मले. आणि अर्धा शतक कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या रोहित खरात साठी. आणि हा सामना जर आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. शेवटचा 1 चेंडू बाकी राहिलाय. बनवायच्या आहेत त्या 4 धावा. 1 चेंडू आणि 4. रोहित खरात काय करामत करतोय आपल्याला पाहायचंय. 1 चेंडू आणि बनवायच्या 4. अरब आलाय. अरब मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. परत एकदा त्याच जागेवरती असेल ज्या जागेवरती उभं राहून त्याने रोहित खरातला 2 वेळेस रोहित खरात थांबवलं होतं. आता थांबवणार का. 1 चेंडू आणि 4. रोहितला सामना जिंकून दिला तर टीम ओनरच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात खूप मोठ्या प्रमाणात आहे. 1 चेंडू 4 धावा. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत. पाहायचंय. झेल सुटला आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा सामना 3 धाव संख्येने जिंकलाय.